स्वाध्याय 2.1 मधील प्रश्न 2 पहा. पुढील परिमेय संख्यांचा चढता क्रम लावल्यास शेवटची संख्या कोणती येईल? आपल्याला या संख्या दिलेल्या आहेत आणि या चढत्या क्रमाने लावल्यानंतर शेवटची संख्या कोणती येईल हे विचारलेलं आहे. आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. करेक्ट पर्याय ओळखायचा आहे. प्रथम काय करू, आपण या संख्या लिहून घेऊ. आता पहा, या संख्या ज्या आहेत या प्रत्येक संख्येला काय 13 ने भाग जातो. पहा, 13 चौक 52, 13 पाची 65, 13 नव्वे 117, 13 सती 91. आता इथे पहा, 13 एक्के 13, 15तून 13 गेले 2 राहतील म्हणजे किती होईल 26. 13 दोन्ही 26. 13 एक्के 13, 1 राहील येते. 13 एक्के 13, 11 येतील. येथे 13 एक्के 13, 13 दोन्ही 26 म्हणजेच आपल्याला काय संख्या मिळाल्या 4/5, 9/7, 12/11 आणि 1/2. आता काय करू, आपण या संख्यांना भाग घालून दशांश रूपामध्ये रूपांतर करून घेऊ. 4/5 येथे येईल 9/7, येथे येईल 12/11 आणि येथे येईल 1/2. 5 ने 4ला भाग जात नाही, 0 येईल पहिला. 0 पॉईंट येथे 0 येईल. 5/8 0.8 येईल. नाही, येथे 1 ने भाग जातो. 7 एक्के 7, 9 मधून 7 गेले 2. 2ला भाग जातो का नाही. मग काय करू, आपण इथे पॉईंट देऊ. 0 येईल. 7 दोन्ही 14. आता इथे पहा, 11 एक्के 11, 12तून 11 गेले 1 राहिला. भाग जातो का नाही. 0 पॉईंट देऊ. इथे 0 येईल. भाग जातो का नाही म्हणजे इथे काय येईल 0 येईल. परत आपण इथे 0 घेऊ. 11 8 88, 11 90 99, 1.09 येईल. आता इथे पहा, भाग जातो का 2 ने 1ला नाही. 0 पॉईंट 0 देऊ. इथे 0 येईल. 2 पंचे 10 म्हणजेच आपल्याला काय मिळाले पहा 0.8, 1.2, 1.09 आणि 0.5. आता आपल्याला काय करायचं आहे, या संख्या चढत्या क्रमाने लिहायच्या आहेत. सगळ्यात लहान संख्या कोणती येईल पहा 0.5 सगळ्यात लहान येईल. मग 0.5 म्हणजेच कोणती संख्या आहे पहा 13/26 आहे. म्हणजे इथे काय येईल 13/26. त्यानंतर कोणती येईल पहा 0.5 पेक्षा कोणती मोठी आहे 0.8. 0.8 म्हणजेच 52/65. 52/65 याच्यापेक्षा मोठी आहे. त्यानंतर 0.8 पेक्षा कोणती येईल पहा मोठी 1.09. ही कोणती आहे संख्या 1.09 म्हणजेच 156/143. 156/143. त्यानंतर सगळ्यात मोठी कोणती 1.2. 1.2 म्हणजेच कोणती संख्या आहे 117/91. 117/91. मग आपल्याला काय विचारलेलं आहे शेवटची संख्या कोणती येईल. मग शेवटची संख्या कोणती येईल पहा, जर आपण संख्या चढत्या क्रमाने लिहिल्या तर शेवटची संख्या कोणती येईल 117/91. पहा ऑप्शन कोणता येईल 117/91. पर्याय क्रमांक 3 येईल आपला.